ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल परमा तो हा विठ्ठल परमा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव वर तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल परमा तो हा विठ्ठल परमा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय दत्त वसे अवदुंबरी दत्त बसे अवधूंबरी दत्त वसे अवदुंबरी दत्त बसे अवधूंबरी त्रिशूल डमरू जटाधारी त्रिशूल डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी त्रिशूळ डमरू जटाधारी दत्त वसे अवदुंबरी दत्त बसे अवधूंबरी दत्त वसे अवदुंबरी दत्त बसे अवधूंबरी त्रिशूल डमरू जटाधारी त्रिशूळ 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 डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान 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 उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान गोदातिरी नित्यवस्ती गोदातिरी नित्यवस्ती गोदातिरी नित्यवस्ती गोदातिरी नित्यवस्ती नित्यवस्ती आमके चरचिली विभूती आमके चरचिली विभूती आमके चरचिली विभूती गोदातिरी नित्यवस्ती अंगी चरचिली विभूती अंगी चरचिली विभूती अंगी चरचिली विभूती कामधेनु आणि श्वान 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 उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान काके माझी शोभे झोळी काके माझी शोभे झोळी काके माझी शोभे झोळी काके माझी शोभे झोळी माझी शोभे झोळी अर्ध चंद्र वसे भाळी अर्ध चंद्र वसे भाळी अर्ध चंद्र वसे भाळी काके माझी शोभे झोळी अर्ध चंद्र वसे बाळी अर्ध चंद्र वसे बाळी कामधेनु आणि श्वान 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 उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त रात्रंदिनी आठवीत रात्रंदिनी आठवीत रात्रंदिनी आठवीत एक
एका जनार्दनी दत्त रात्रंदिने आठवित रात्रंदिने आठवित रात्रंदिने आठवित कामधेनु आणि श्वान कामधेनु आणि श्वान कामधेनु आणि श्वान कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान मुबारक माई मुबारक माई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय एकनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव यमनगर प्रल्हाद महाराज की जय विठ्ठला 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 दत्त वसे अवदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान उभे शोभती समान उभे शोभती समान गोदा तिरी नित्य बसती अंगी चरचली विभूती कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त रात्रंदिना आठवीत कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया चक्रपदान कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपदान कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनिया आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी डोळा पहारे पंढरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारयेषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
पवनतनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय मान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठ्ठल दत्तवसे औदुंबरी दत्तवसे अवदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान एका जनार्दनी दत्त रात्रंदिनी आठवित कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पतितोद्धारक शांती परब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील दत्तात्रयाच्या जन्म प्रकरणातील 1011 नंबरचा 5 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर असा अभंग आहे. अभंगाचा नंबर 1011. असे बरेच अभंग आहे. पुढे प्रमाणात आपण त्याची चर्चा करू. कीर्तनाचा परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध दत्त मंदिर जिथे आपण याची देहा याची डोळा याचा अनुभव करत आहोत. N7 सिडको छत्रपती संभाजीनगर हे मंदिर श्री जागृत दत्त मंदिर सिडको N7 स्थापना 1993 मंदिराची झालेली आहे. इवलेसे रोप लावेले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि इथे आलो. इट्स अ ग्रेट फॉर्च्यून टू ऑल ऑफ देम. हिअर प्रेझेंटेड ऑलमोस्ट लिसनर टू दी लॉर्डेस्ट गॉड डिवोटीज. भगवंताचे जेवढे तुम्ही भक्त आहात तुमचं तर सौभाग्य आहेत, कारण की गुरुजींचे वेदमंत्र तुम्ही ऐकतात. आणि गुरुजींनी मला आज्ञा केली, वेदशास्त्र संपन्न श्री उद्धव गुरुजी शास्त्री वझुरकर ज्यांच्याकडे काही दिवस मी वेदाचा अध्ययन विशेष रूपानं ऋग्वेदीय संध्या गुरुजींनी मला शिकवली. हे मी माझं सौभाग्य समजतो. आणि गुरुजींनी आज्ञा दिली. गुरुजीला म्हटलं तुम्ही आज्ञा करा, कारण की मुलं कितीही मोठं झाले तरी आईबापासाठी आणि गुरुसाठी ते पुत्रच असतात. आणि एकदा आपल्या कार्याला त्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणजे कार्य वृद्धिंगत होत असतं, युटिलाइज होत असतं कार्य.
वास्तविक पाहता हरिकीर्तनाच्या कार्यक्रमाचा क्रम इथे नाही, नारदी कीर्तनाच्या कार्यक्रमाचा क्रम आपल्याकडे आहे गुरुजी. तरी देखील गुरुजींनी हा अट्टाहास केला, याजसाठी केला होता अट्टाहास. 762 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची गाथा याच्यासाठी. तर विशेष रूपानं कीर्तनाला उपस्थित असलेले वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती प्रकट प्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले पूजनीय आमच्या मातोश्री त्यांच्यासोबत आलेल्या, त्यांच्या सगळ्या हरिपाठ काकडा करणारे भक्त गुरुचरित्राला बसणारे आमच्या रोहिणीताई आलेल्या आहे, जोशी ट्रस्टचं काम पाहणारे दौडसाहेब आलेले, या मंडळाचे समन्वयक गणेश जोशी साहेब आणि विशेष रूपानं गुरुजी तुमच्या सर्वांच्या चरणामध्ये प्रणाम. एखाद्याचं नाव राहिलं असेल मी दिलगिरी व्यक्त करतो. विठ्ठल एकादशी आहे आणि त्यातली त्या दत्तात्रयावरती बोलायला भेटणं हे अनेक जन्माचं संचित म्हणावं लागेल. बड़े बड़े संतों का ऐसा कहना है कि दुनिया में एक भी ऐसा दुख नहीं है जो भगवान के नाम का गायन करने के बाद में बच सके. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन स्तमन मामी हरिं परम आ. बारा 13 23 स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 श्लोक नंबर 23. 12 13 23 भागवतातल्या शेवटच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. 12 13 23 या श्लोकामध्ये जगातल्या सगळ्या नामतत्वाचं सार समाहित आहे. पहा आपण आपल्या लक्षात येईल. तुकाराम महाराज सुद्धा सांगतायत, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे, पळून या गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पान नंबर 1 आणि अभंग नंबर 3 तुकाराम महाराजांची बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. अनेक प्रमाण आहे पण आज काही नामाचं चिंतन नाही, भगवान दत्तात्रयाचं चिंतन करायचं आहे. त्यामुळे गुरुचरित्राचं सार सगळे बसले असतील ते धन्य आहेत. ज्यांना गुरुचरित्राच्या पारायणाला नाही बसता आलं तर या भजनाच्या द्वारे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळेल असं हे भजन आहे. अशा पद्धतीने जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना, अर्थ वीर्य यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना, नवनारायण सनाथ करुणी पंथ निरमिला तुम्हीच ना, सचिंद्राजती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना, दासो पंथा घरी रंगले परमानंद तुम्हीच ना, नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना, युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना, मालोन मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना, गुरु धारण करता तुम्हीच ना, गुरु धारण करता तुम्हीच ना. अवधूत चिंतन श्री हे नित्य पाठाचा माझा विषय आहे. मी दत्ताचा साधक आहे म्हणून दत्तात्रयाला बोलायला भेटणं हे सौभाग्य, अनंत जन्माचं सौभाग्य म्हणावं लागेल. हे खूप सुंदर भजन आहे. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना, करुणी भिक्षा करविरी भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना. आहा काय भगवान दत्तात्रय स्नान करण्यासाठी काशीला, गंध लावण्यासाठी ऊर्ध्वपुंड्रम मृदा कुर्याद भस्मानाम तुम त्रिपुंडकम वामन पुराणातले श्लोक आहेत. चंदनाची उटी लावण्याकरता पंढरपूरला, संध्यावंदन करण्याकरता सागराच्या तटावरती, दुपारची भिक्षा मागण्याकरता कोल्हापुरामध्ये, भोजन करण्याकरता बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये
शहागड पैठण रोडवरती जे पांचाळेश्वर आहे, राक्षस भवन आणि पांचाळेश्वर मधात गोदावरी, पांचाळेश्वराच्या पात्रामध्ये भोजन करण्याकरता, विड्याचं तांबूल खाण्याकरता भगवान दत्तात्रय तुळजापूरला आहेत बरं का. आणि तांबूल खाल्ल्यानंतर कीर्तन प्रवचन ऐकतात. कुठे म्हटले? बिहारच्या नैमिषारण्यामध्ये, आता उत्तर प्रदेशमध्ये आहे बरं का. आणि सकाळची जी योग साधना आहे, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धयो समो भूतवा समत्वम योग उच्चते. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2. योग करण्याकरता सकाळी गिरणारी गुरु तुम्हीच ना. गिरनार पर्वत गुजरातमध्ये. आता मला सांगा, जगामध्ये असं कोणतं दैवत आहे जो एवढा प्रवास एका दिवसामध्ये करू शकत असेल? हे अनंत जन्माचं तुमचं आमचं पुण्य असलं पाहिजे. भगवान दत्तात्रयाच्या अवतार चरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे भगवान दत्तात्रय भगवान विष्णूंचे जे 24 अवताराचं वर्णन देवी भागवतामध्ये आहे, 22 अवतारांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे, 31 अवताराचा संकेत हा विष्णू पुराणामध्ये आहे आणि 10 अवताराचा संकेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथ्यामध्ये करताय. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. 285 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांचा. 6 चरण. जगृहे पुरुषम रूपम भगवान महदादिवी संभुतम षोडश कलमादो लोक शिश्रुक्षया. 131 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1. जे भगवंताचे 24, 22, 31 अवतार आहे, त्यापैकी दत्तात्रयाचा जो अवतार आहे लक्षात घेतलं पाहिजे. तो दत्तात्रयाचा जो अवतार आहे हा अनादिकालापासून अविरत अनंत अविनाशी तत्वानं युक्त असलेला असा अवतार आहे. आणि हा परशुरामाच्या अगोदरचा अवतार आहे. आपण जर का दत्तपुराणाचं अध्ययन केलं असेल, परशुरामाच्या अगोदरचा अवतार आहे, रामाच्या अगोदरचा अवतार आहे. आणि भगवान दत्तात्रयाचा अवतार संपल्याचा कुठेही उल्लेख नाही. हा भगवान दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ झाले, नरसिंह सरस्वती झाले, स्वामी समर्थ झाले, माणिक प्रभू झाले, हे संदर्भ मिळतात. परंतु भगवान दत्तात्रयाचं प्राकट्य झाल्यापासून आज तो गायत त्यांचा अवतार संपलेला नाही. म्हणून जे लोक भगवान दत्तात्रयाची साधना करतात, काय करतात दत्तात्रय? तुम्ही पहा, आपल्या लक्षात येईल काय करतात. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला काय लागतं? माणसाला वाटतं दारिद्र्याचा नाश व्हावा, एखादी सिद्धी प्राप्त व्हावी, साधन प्राप्त व्हावं, सुलभता प्राप्त व्हावी, मंत्रांचं गायन यावं, तंत्र माहिती व्हावं, यंत्रसिद्ध व्हावेत. हे सगळं देणारं जर का दैवत कोणी जगात असेल तर दत्तात्रय. ओम नमो भगवते दत्तात्रयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने वधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय सर्वकामप्रदाय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्व विभुदिताय क्रोम असाध्य कर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रैवशीकरणाय सोहो सर्वमक्षोभनाय महासंपदप्रदाय ग्लोभमंडलाधिपत्यप्रदाय द्राम चिरंजीविने वशिकुरु ओषट आकर्षय आकर्षय हुम विद्वेषय विद्वेषय. आता हे सगळं मोठं आहे, प्रकरण बरंच लंब आहे. मला सांगायचं काय, एवढ्या सगळ्या जेवढ्या मागण्या आपल्या नाही आहेत, त्या मागणीपेक्षाही जास्त देणारं दैवत जर का या जगामध्ये कोणी असेल ते माझे भगवान दत्तात्रय आहेत. विठ्ठल. आता प्रश्न असा आहे, अभंगनाथ महाराजांचा आहे आणि त्यातली त्यात एकादशी पर्व काल आहे. भगवान दत्तात्रयावरती तर चर्चा करूच, पण आज एकादशी आहे. वास्तविक पाहता प्रासंगिक कीर्तनाच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम येतो. एकादशीचाही अभंग घेतला गेला असता असा वारकरी संप्रदायाचा लिखित नियम आहे. अभंग बरेच आहेत एकादशीचे, परंतु दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये येऊन भगवान दत्तात्रयासमोर सेवा समर्पित करून वाणीला पवित्र करण्याकरता दुसरं या ठिकाणी मला संधी ही योग्य वाटली, म्हणून हा अभंग मी मुद्दामून इथे उपस्थित केला. आज एकादशी आहे. आता एकादशी म्हणजे काय आहे? प्राचीन जर का विचार केला तर श्रीमद भागवतामध्ये प्रवेश करावा लागेल. एकादशाम निराहार समभरच जनार्दन स्नातुनंदस्तु कालिंद्याम द्वादशाम जलमाविशतः तम ग्रहित्मन यद भृत्यो वरुणस्यासुरोन्तिकम अविज्ञायाम सुराम वेलाम प्रविष्टम मुदकम निशी. 10:28-1-2 स्कंद नंबर 10 अध्याय नंबर 28 श्लोक नंबर 1 आणि 2 शुकौवाच श्रीमद भागवत. नंद बाबांना एकादशी केली होती, प्रकरण सर्वांना माहिती असेल.
दशमी एकादशी ह्या तो कैवल्याच्या राशी. 3 दिवसाचा उपवास आहे एकादशीचा. दशमीच्या दिवशी सकाळी काकडा करायचा, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली. दिवसा भजन करायचं, गाथा भजन करायचं, हरिपाठ करायचा. एकादशीला काकडा करायचं, जागरण करायचं आणि द्वादशीला वारकऱ्यांना भोजन द्यायचं, असा नियम आहे एकादशीचा. नंद बाबांकडे द्वादशीचा कार्यक्रम होता. एकादशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी जी द्वादशी येईल ती द्वादशी एका वारकऱ्यानं गावकरी लोकांना जेवू घालायची, असा दंडक आहे वारकरी संप्रदायाचा. ॲज पर आवर ॲबिलिटी वी कॅन डोनेट टू दी सम फूड लॉर्डेस्ट पांडुरंगाज डिवोटी. भगवंताच्या भक्ताला काही आपण देऊ शकतो. कसं? आपल्या परिस्थितीनुरूप. काही लोक अख्ख्या गावाला जेवण देतील, काही लोक 5,000 जीव घालू शकतात, काही 500, काही 100, काही 200, नाही का? आता नंदबाबा हे गोकुळाचे सरपंच आहेत. जगात सगळ्यात पहिली गोशाळा कोणाची, असा जर का कोणी प्रश्न केला आपल्याला तर त्याचं यथार्थ उत्तर आहे नंदबाबा. 9 लाख गायी आहेत त्यांच्याकडे. ऑब्वियसली निश्चितच त्यांनी सगळ्या गोकुळाला द्वादशीचं आमंत्रण दिलं. नंदबाबा कट्टर वारकरी आहे. एकादशीचं भजन केलं रात्रभर, हरिजागर म्हणतात त्याला. आणि भजन केल्यानंतर एकादशीच्या दिवशी रात्रीच द्वादशी लागली बरं का. एकादशीयुक्त द्वादशी लागली. एकादशीच्या दिवशी रात्रीच द्वादशी लागली हे भागवतात वर्णन आहे. आणि त्यांना वाटलं सकाळी 4ला उठण्याचं आपलं हे आहे. शास्त्रही सांगतं, बृहद पाराशर स्मृतीमध्ये वर्णन आहे, ब्राह्म मुहूर्ते या निद्रा पुण्यक्षयकारिणी ताम करोती द्विजो मोहात पाद क्रच्छेन शुद्धती. सकाळी 6च्या नंतरही जे झोपतात त्यांनी कितीही सत्कर्म केलं तर ते सत्कर्म वाया जातं, टिकत नाही, असं वर्णन आहे. म्हणून प्राचीन संत योगी मुनी जपस्वी तपी संन्यासी जे आहे ना ते 4ला उठतात. मोठेपणा स्वतःचं सांगू नये, स्वतः सांगितलं ते नशीब जाईल, पण आता सांगायला हरकत नाही. मी सकाळी रोज 3ला उठतो, हा माझा वृंदावनचा नियम आहे. आईला विचार, तसं तर मी 2ला उठत होतो, पण आई म्हणे तब्येत बिघडेल. आणि आईला म्हणलं आई आताच पाठांतराचं वय आहे. आणि मग लोक मला म्हणतात महाराज तुम्ही गाथामूर्ती आणि तुमचं असं आहे तुमचं तसं आहे, लोक म्हणत असतील, पण मी स्वतःला आणखीन विद्यार्थी समजतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. आणि ब्राह्म मुहूर्तावर उठून केलेला अभ्यास हाच नियम आहे. आम्ही जेव्हा वृंदावनला होतो शिकायला, सकाळी उठून बाथरूम साफ करा, हे करा, ते करा. आणि हे त्याचं प्रसाद आहे. हा त्याचा प्रसाद म्हणावा लागेल. टुडे आय एम स्टँडिंग फॉर हिअर टॉकिंग टू दी सम मोर स्पिरिच्युअल थिंग्स अबाउट हिअर. हा त्याचा प्रसाद म्हणावा लागेल की काही मला त्याबद्दल सांगता येत आहे. हा गुरुजनांचा प्रसाद म्हणावा लागेल, आई वडिलांचाही प्रसाद म्हणावा लागेल. तर सांगण्याचं तात्पर्य सकाळी 6च्या नंतर झोपायला चालत नाही. म्हणजे योगी जपितपी संन्यासी लोक हे जे आहेत हा अभ्यंग स्नान ते करत असायचे. आणि जे लोक अभ्यंग स्नान करायचे त्यांनाच 10 गुणाची प्राप्ती व्हायची, असं दक्ष स्मृतीमध्ये सांगितलं. गुणा दशस्य स्नान परस्य साधो रूपम च तेजम च बलम च शौचम आयुष्यरोग्य मलोलुपत्वम दुःस्वप्न नाशम त तपश्य मेधा. दक्ष स्मृती अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 13. रूप, तेज, बल, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, मलनाश हे 10 गुण कोणाला प्राप्त होतात माहिती का रोहिणीताई? जो सकाळी 6च्या आधी आंघोळ करतो त्याला. मला सिद्ध काय करायचं आहे लक्षात आलं का? नंदबाबाला वाटलं की आता 11, 11:30 पर्यंत मी भजनाला जागलो मावल्यांनो, आणि आता लगेच द्वादशी लागते तर 4 घंट्यासाठी झोपूच कशाला, लगेच आंघोळ करून येतो भंडाऱ्याच्या तयारीला लागतो, आहे की नाही? सगळ्या गोकुळाला जीव घालायचा आहे ना. आणि म्हणून रात्रीची वेळ ही असुराची वेळ आहे. नंदबाबांच्या हे लक्षात आलं नाही. म्हणून नंदबाबा रात्रीचं स्नान करण्याकरता यमुना नदीच्या तटावरती आले. यमुनेचं पहिलं नाव कालिंदी आहे. वरुणाचे सेवक फिरत असतात, लक्षात आलं नाही नंदबाबाच्या. नंदबाबांनी पाण्यामध्ये उडी मारली. पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर वरुणाच्या सेवकानं नंदबाबांना बंदिस्त बनवलं आणि वरुणासमोर हजर केलं. सकाळी 4 वाजता उठली. यशोदेला अपशकुन व्हायला लागले. बळीरामा कृष्णा उठा, तुमचे बाबा दिसत नाही. 4लाच उठून स्नान करून गोशाळेमध्ये जाऊन 3 परिक्रमा मारण्याचा आणि गायीच्या चरणांची गोधुळी आपल्या डोक्यावर गंध म्हणून लावण्याचा त्यांचा दंडक आहे. पण मला घबराट होते, बाबा दिसत नाही. भगवान श्रीकृष्ण कृष्णम ब्रह्मम कृष्णस्तु भगवान स्वयं श्रीमद भागवतो ख्योय प्रत्यक्ष कृष्ण आहे वही स्वीकृतोसी मयानाथ मुक्तर्थम भवसागरे अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 30 श्रीमद भागवत महात्म्य. भगवान श्रीकृष्ण पूर्ण विद्येचे जनक आहेत, प्रवर्तक आहेत. त्यांना कळालं हे वरुणाचं काम आहे. पण वरुणाने का केलं? नंदबाबला उचलून का नेलं? त्याचं कारण असं सांगितलं गेलं, चरणम पवित्रम विततम पुराणम. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःखमूळ. भगवंताच्या चरणामध्ये जी दिव्यता आहे, भव्यता आहे ती दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही. जन्माला येण्याचं सार्थक भगवंताच्या चरणाची प्रीती होणे. येशाम चित्ते वसेद भक्ती सर्वदा प्रेम रूपिणी न ते पश्यन्ते कीनाश स्वप्नेप्य मलमूर्तय अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 16.
श्रीमद भागवत महात्म्य, ज्याच्या चित्तामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेमवाहिनी भक्ती निरंतर प्रवाहित होत आहे, त्याला स्वप्नामध्ये सुद्धा यमाचं दर्शन करावं लागणार नाही. काय म्हटलं मी? स्वप्नामध्ये सुद्धा यमाचं दर्शन करावं लागणार नाही. अरे माझ्या बंधूंनो, मायबापांनो, जर स्वप्नामध्ये यमाचं दर्शन करायला लागणार नाही तर विचार करा ना तुम्ही प्रत्यक्षात कसं करावं लागेल? करावं लागणार नाही. हे त्याचं कारण आहे. नंदबाबाला धरून नेलं, कृष्ण परमात्मा आले, नंदबाबाला घेऊन आले, द्वादशी झाली. मला सांगायचं काय, आज एकादशी आहे म्हणून प्रत्येकानं कोणता उपवास करत असू नसू करत नसू, पण एकादशी मात्र केली पाहिजे. कारण की एकादशी जर का नाही केलं, एकादशी ही पूर्ण वैज्ञानिक आहे, पूर्ण वैज्ञानिक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 15 दिवसा एक एकादशी, कारे न करीसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मेसे धनी घेसी. 2050 अभंगाचा नंबर. एकादशीच अन्नपान जे नरकर्ती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनते. ऐक, जे लोक एकादशीच्या दिवशी भोजन करतात म्हटले, परमपूज्य केशव रामचंद्र महाराज जी डोंगरे, जिनको प्रतिशुकाचार्य कहा गया कलयुग में, जो विमान से भागवत के लिए आते थे, वो कहाँ करते थे बंधुओं कि एकादशी के दिन अन्न खाना तो दूर की बात है बंधुओं, लेकिन अन्न का विचार भी मन में लाना बड़ा पाप है. आणि म्हणून तुकोबा राय सांगतात की एकादशीच्या दिवशी अन्न जे लोक खातात त्यांना कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचा दोष आहे. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. 34 अभंगाचा नंबर. एकादशी व्रत सोमवार न करीती. 49 अभंगाचा नंबर. संपदा सोहळा नावडे मनाला, करते टकळा पंढरीचा, जावे पंढरीचे आवडे एकादशी. कधी? एकादशी आषाढी 2240. पंढरीची वारी आहे माझे घरी 2241. किती अभंग, प्रमाण अनेक आहे. परंतु भगवान दत्तात्रयावरती प्रकाश टाकायचा आहे आपल्याला उर्वरित वेळात. एकच तत्व मला आपल्याला सांगायचं आहे की एकादशी, व्याकरणाच्या परिभाषेमध्ये एकादशीचा जर का आपण सविस्तर अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला, एकादशी 4 पदानं युक्त असलेला एक शब्द, त्याचा पदच्छेद जर का आपण केला, मधात संधी विग्रह करावं लागेल. एका साईडला करा, दशी दुसऱ्या साईडला करा. एका म्हणजे एक आणि दशी म्हणजे हे झालं श्रीलिंगी, त्याची एक विलांटी काढून टाका, त्याला दश करा किंवा दशा करा. अशा पद्धतीनं विलांटी काढून फक्त एक काना असू द्या, दशा करा. एका दशा निराहार, भागवतात हा श्लोक आहे जो मी इथे आत्ता सांगितला आहे. एकादशीच्या दिवशी एकादशीत बसणारा असा कोण भक्त आहे? त्याचा अर्थ काय होतो? एकादशीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी एकादशीत बसणारा असा कोण भक्त आहे जो मौन राहील आणि भगवंताच्या सानिध्यात राहील. उपवास, उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. भगवंताच्या सानिध्यात राहील आणि भगवंताचं चिंतन करील. शांती पडते नाही सुख, येर अवघेची दुःख. 289 अभंगाचा नंबर. हे खूप प्रमाण आहे त्याला. तर असो सांगण्याचं तात्पर्य, आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी सगळ्यांनाच एकादशी असेल, नसलं तरी काही हरकत नाही, कंपल्सरी नाही बरं का. नाही तर कीर्तन ऐकणं सोडाल तुम्ही, तुम्हाला वाटेल हे अभंग म्हणल्यावर आता हां करायला पाहिजे. गुरुवार करा, एकादशी करा, विठ्ठल विठ्ठल. भगवान दत्त, दत्त वसे अवदुंबरी, असा शब्दप्रयोग नेमका नाथ महाराजांनी काय केला असेल? एवढं जरी चरण आपल्याला कळालं तर बाकीचा अभंग समजल्यासारखा आहे. कारण की 3 देवताचा अवतार आहे भगवान दत्तात्रय. अतरे हे पत्न्यनुसूया, त्रिजगे सुयशश सुतान, दत्तम दुर्वाससं सोम, मात्मेश ब्रह्म संभवान. 4:1:15 श्रीमद भागवत स्कंद नंबर 4 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 15. शुकवाच, मैत्रेय वाच. तसं तर कारण मैत्रेयानं विदुराला सांगितलंय, ॲक्च्युली शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. अत्री ऋषी जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची. पुढे हा जो सृष्टीचा विस्तार झाला याच्यामध्ये सप्तर्षीपैकी जे एक मानसपुत्र ब्रह्माचे म्हणवले गेले अत्रीची पत्नी अनुसया आहे. आणि अनुसयेच्या इथे 3 देवतांना अवतार घेतला होता अशी भागवतातही प्रसिद्ध कथा आहे. अन्य पुराणामध्येही ती कथा पाहायला सापडते आपल्याला. पण भागवतात हा श्लोक आला याच्यावरून ते स्पष्ट होईल. अत्रीची पत्नी अनुसया, धरी अवतार विश्वतारा वया, अतरीची अनुसया गरोधर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, रोहिणी नक्षत्र मास मार्ग शीर्ष, गुरुतो वासर उत्सव काळ.
1008 अभंगाचा नंबर, एकनाथ महाराजांची गाथा. गेलं दत्तात्रयाचे जास्ती अभंग जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला एकनाथ महाराजांचीच गाथा बघावी लागेल. बाकी अभंग नाही आहे नाही असं नाही, परंतु ते गाथ्यामध्ये नाही सापडले तर क्षेपक प्रकरणात मोडतात. 3 सिरे 6 हात हा क्षेपक अभंग आहे, माहीत असेल. बरेच लोक कीर्तनाला घेतात. हां, क्षेपक आहे ना. तुकाराम महाराजाच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेमध्ये जो अभंग सापडत नाही अशोक महाराज, तो घेण्याचा अधिकारच नाही आपल्याला. कारण की म्हणायला जरी गोड वाटत असलं ते आता ओंकार प्रधान रूप गणेशाचे हाही क्षेपक प्रकरणातील अभंग आहे. म्हणजे असं आमच्या वारकरी संप्रदायाचं समज नाही बुवा की हे काही अभंग तुकाराम महाराज नसताना काही लोकांना या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या हयातीत नंतर तुकोबा राजाच्या महानिर्वाणानंतर जेव्हा तुकाराम महाराजाचं सदैव वैकुंठ गमन झालं त्याच्यानंतर तुकाराम महाराज जशाच तशा अभंग उचलून काही चरण काही शब्द आपली घोळ मिसळ त्याच्यामध्ये केली म्हणून त्याला संप्रदायानं मान्यता दिली नाही. म्हणून दत्तात्रयाच्या अभंगावर प्रकाश टाकायचा असेल तर जास्ती गाथा आपल्याला एकनाथ महाराजांचा पाहावं लागेल. एकनाथ महाराजांना जेवढं भाष्य केलं आहे भगवान दत्तात्रयांबद्दल तेवढं अन्य वारकरी संतांच्या गाथ्यामध्ये साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये पाहायला सापडत नाही. विठ्ठल एका ठिकाणी तर नाथ महाराज म्हणतात, दत्तात्रय हे माझे आई आहेत, वडील आहेत, बहीण आहे आणि बंधू आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. दत्त माझे माता, दत्त माझे पिता, बहिणी बंधू तुलता दत्त माझा, बहिणी बंधू तुलता दत्त माझा, बहिणी बंधू तुलता दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू दत्तराज. एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्याच्या. परंतु मी दत्त जयंतीचे ह्या पिरियडमध्ये 2-3 कीर्तन असतात, मी वेगळे घेऊन प्रयोग करत राहतो. वेगळे घेतले म्हणजे थोडंसं आपली दिमाग की बत्ती यदि गुल हो तो वो खुल जाती है और वो खोलने वाले भगवान दत्तात्रय. आणखीन गुरुचरित्राचा जर का पूर्ण सार पाहायचा असेल तर तुम्ही पहा, फार सुंदर स्तोत्र जे गुरुचरित्राच्या 40व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 121 पासून सुरू होतं. इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम, नंदनासु नंदनेंदु इंदिराक्षसै गुरुम, गंधमाल्य अक्षदादि वृंददेव वंदितम, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां, वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां. हे गुरुचरित्राचं सार आहे. हे सुद्धा गुरुचरित्राचं सार आहे. सांगायला मंत्र भरपूर आहे, दत्तात्रय वज्रकवच आहे, दत्तात्रय बावन्नी आहे, पण तेवढं पुरेल का वेळ? तितका वेळ पुरणार नाही. पण नाथ महाराजांनी औदुंबराचा का संकेत केला हे जाणून घेण्याकरता भगवान दत्तात्रयाच्या थोड्या आणखीन चरित्रामध्ये प्रवेश करायला लागेल आपल्याला. तुम्ही पहा, गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायामध्ये या औदुंबराच्या कथेवरती थोडासा प्रकाश टाकण्यात आला. औदुंबरच का सांगितलं? हिरण्यकश्यपू, त्याची पत्नी कयादू, कयादूला हिरण्यकश्यपूपासून राध, अनुराध, सर्राध आणि प्रल्हाद हे 4 पुत्र होते. प्रल्हाद हा भगवंताचा भक्त असल्या कारणानं आईच्या गर्भामध्ये असतानाच भगवान विष्णूच्या हरिभक्तीचे संस्कार त्याच्यावरती झाले होते. हिरण्यकश्यपू जेव्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याकरता गेला होता, इंद्राला भीती वाटली. म्हणून इंद्राला वाटलं या दुष्ट हिरण्यकश्यपूचा वंशच मी निर्मूळ करून टाकतो. या उद्देशानं त्यानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि तो हिरण्यकश्यपूच्या पत्नीचा पाठलाग करू लागला. हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू 4थ्यांदा गर्भवती होती. पोटामध्ये भक्त प्रल्हाद वाढत होता. ती रस्त्यानं पळू लागली. पळत असताना देवर्षी नारदासारख्या संतानं तिला आश्रय दिला. नारदानं तिला बसवल्या, प्यायला पाणी वगैरे दिलं आणि नारद म्हणाले चिंता करू नको. आणि नारदानं भगवान विष्णूच्या भक्तीचा उपदेश कोणाला केला? कयादूला केला. आणि हेच त्याचं मुख्य कारण आहे जोशी काकू, की राक्षस कुळामध्ये प्रल्हाद जन्माला येऊन सुद्धा कयादू ही जंभ नावाच्या राक्षसाची मुलगी होती, जी हिरण्यकश्यपूची पत्नी आहे. तर जेव्हा अर्जुन आपली पत्नी सुभद्रेला महाभारत युद्धाच्या अंतर्गत चक्रविवाहाची रचना सांगत असताना अभिमन्यूनं श्रवण केलं, तसंच या ठिकाणी
देवर्षी नारद भगवान विष्णूच्या भक्तीचा उपदेश करत असताना पोटातल्या प्रल्हादानं ग्रहण केला. हेच त्याचं कारण आहे. राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा शुद्ध भुजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती 37 अभंगाचा नंबर. पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती. हरीचं दास म्हणून जन्माला यायला सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं असं सांगितलंय. भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन सत्संगम चलपते पुरुषो यदावय अदन्यान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विदायही तदोदयते. विवेक अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 76 श्रीमद भागवत महात्म्य. उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. 483 अभंगाचा नंबर. जैसे भाग्याची या भडसे उद्यमाचे नि मिसे मग समृद्धी जात आपेसे घररी घे. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. हे इतकं भाग्य लागतं म्हटले. सांगण्याचं तात्पर्य प्रल्हाद हा हरिभक्त म्हणून जन्माला आला. त्याच्यावरती कितीतरी अनान्वित अत्याचार स्वतःचा जन्मदात्या बापानी केले. पण प्रल्हादाला मारण्याकरता जेव्हा हिरण्यकशिपू गदा घेऊन आला, नरसिंह अवताराचं प्राकट्य झालं आणि जेव्हा भगवान नरसिंहानं दुष्ट हिरण्यकश्यपूला मुख्य द्वाराच्या चौकटीमध्ये घेऊन आपल्या मांडीवर घेऊन आपल्या दोन्ही हातांच्या पोटाचे वाढलेले जे नखाग्र होते ते नखाग्र त्याच्या पोटामध्ये रोवले आणि त्याचं पोट भगवंतानं विदीर्ण केलं, छिन्नभिन्न केलं. रक्तधारा प्रवाहित झाली आणि दुष्ट हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानं दिलेलं वरदान जे आहे भगवंतानं खोटं ठरवलं असं म्हणता येणार नाही. परंतु त्यांचा जो टाईम होता तो टाईम सोडून भगवंतानं ज्या टाईमाला यांनी मागितलं नव्हतं, कितना भी बडा खिलाडी क्यों न हो कुछ न कुछ भूल करी देता है कुछ न कुछ सुराग छोड देता है. या दुष्टाचा वध केला. पण या दुष्टानं स्वतःच्या पुत्राला एवढा त्रास दिला म्हणून मी आता सगळ्या सृष्टीचा विध्वंस करेल. जगामध्ये एकही गोष्ट दृश्य वस्तू शिल्लक ठेवणार नाही. या कारणानं भगवंत दाह होऊ लागला त्यांच्या दुष्टाच्या रक्तानं नाखाग्र भरले असल्यामुळे. म्हणून माता लक्ष्मीनं गरुडाला आज्ञा दिली आणि गरुडानं माता लक्ष्मीची आज्ञा शिरसावंद मानून औदुंबर नावाचा वृक्ष भगवान नरसिंहासमोर आणून ठेवला. आणि भगवान नरसिंहाचे जे बोटं होते जे नख होते नखाचा दाह होत होता दुष्टाच्या रक्ताचा स्पर्श झाल्यामुळे. औदुंबर नावाच्या झाडाचे जे फळं होते त्या फळामध्ये भगवान नरसिंहांनी आपले जे नख आहेत ते रोपित केले. नख त्यामध्ये टाकले आणि नख जेव्हा औदुंबर नावाच्या फळामध्ये टाकले तेव्हा भगवंतांना शांतीचा अनुभव झाला. आणि तेव्हापासून भगवान नरसिंहानं वरदान दिलं की जो कोणी या औदुंबर नावाच्या झाडाखाली माझी साधना करेल. त्याचंही प्रकरण गुरुचरित्रामध्ये आलंय. अन्य पुराणामध्ये पाहायला सापडतं की औदुंबराचं किती फळ आहे. जे गुरुचरित्र पारायण आपण घरी करतो किंवा मंदिरात करतो ते औदुंबराच्या झाडाखाली केलं तर किती शतपटीनं त्याचं फळ अधिक आहे. त्याचबरोबर जो ब्राह्मण आपण घरी भोजनासाठी निमंत्रित करतो त्या एका ब्राह्मणाला जर का आपण तिथं भोजन दिलं तर किती सहस्र ब्राह्मणांना भोजन करवण्याचं पुण्य पदरामध्ये पडतं. जे लघुरुद्र आपण घरी देवाला करतो ते लघुरुद्र जर का आपण तिथं केलं तर ते किती पुण्य मिळतं. या सगळ्या कारणानं आणि या अनुषंगानं भगवान दत्तात्रयाची भक्ती कोणी अन्य प्रकारानं करत असेल, कोणी द्राम दत्तात्रय मंत्राचा जप करत असेल, कोणी दिगंबरा म्हणत असेल, कोणी ओम नमो भगवते दत्तात्रयाय म्हणत असेल, अन्य वगैरे वगैरे असं कोणी म्हणत असेल. पण ही सगळी भगवान दत्तात्रयाची भक्ती करत असताना भगवान दत्तात्रयाचा जर का अनुभव घ्यायचा असेल आणि भगवान दत्तात्रयाचा वास कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नाथ महाराज म्हणतात की मी माझे गुरु जनार्दन स्वामींना जेव्हा शरण गेलो आणि ते दत्तभक्त होते तर त्यांनी मला दत्तभक्तीचा बोध केला. तेव्हा भगवान दत्तात्रय मला माझ्या अनुभवानं विशेष रूपानं त्यांचा वास कुठे आहे आणि कोणत्या रूपामध्ये आहे आणि हातामध्ये काय आयुध धारण केलेले आहे तो अनुभव माझा कसा आहे तोच त्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भगवान दत्तात्रयाची सेवा करत असताना भक्ती करत असताना त्यांच्यावरती अभंग लिहित असताना मला कसा अनुभव आला की विशेष रूपानं भगवान दत्तात्रयाचा वास कुठे आहे तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत दत्त वसे अवदुंबरी. परंतु कसे म्हटले निरशस्त्र नाही निरवस्त्र नाही. दत्तात्रय वज्रकवचामध्ये एक श्लोक आलाय कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाचवत. भगवान दत्तात्रयाचं असंही एक तत्व आहे परंतु या तत्वानं युक्त नाही म्हटले. कशा पद्धतीनं औदुंबरामध्ये भगवान दत्तात्रयाचा वास आहे ते शांततेचं प्रतीक असल्यामुळे ते वृक्ष भगवान दत्तात्रयाचं विशेष रूपानं तिथे वास आहे औदुंबर वृक्षामध्ये. पण कसा त्रिशूळ डमरू जटाधारी. हातामध्ये त्रिशूळ आहे डमरू आहे आणि जटाधारी आहे. भगवान दत्तात्रयाच्या पिंगड जटायन जटा वाढलेल्या आहे भगवान दत्तात्रयाच्या. बरं आणखीन काय काय भगवान दत्तात्रयासोबत आहे त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आणखीन काय काय
दृश्य पदार्थ भगवान दत्तात्रयांच्या जवळ आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्याचं उत्तर दिलं. कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान. कामधेनू म्हणजे तसा गायत्री गौ माता. याच्यावर जास्ती प्रकाश टाकणार नाही, लेकिन हम वृंदावनवासी है, रोम रोम में कृष्ण और गौ माता है, तो थोड़ी व्याख्या करना बनता है. कामधेनू गाय. श्री कृष्णो वदति स्वयं गवामध्ये बसाम्यहम्. काही गरुड पुराणातले श्लोक आहे, काही गोकथेतले हे श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्णाला नारदानं विचारलं, मी 1-2 वेळेस वैकुंठामध्ये येऊन गेलो, भगवंत आपलं दर्शन झालं नाही, असं का? तर भगवान कृष्ण नारदाला त्याचं उत्तर देत आहेत. गावो अगरत में संतू, मैं गाय के बीच में रहता हूं नारद. गावो में नित्य राह तू. मी रोज हल्ली मुक्काम माझा काही मध्ये. गाई मम प्रिय असतू, अयसे जान पा खगेंद्रा, भगवंत सांगत से गरुडा. मैं गाय के बीच में रहता. सर्व देवमय गौ म्हटलं गाईला. गरुड पुराणात काही सुंदर श्लोक आले. नमो गोभ्यम श्रीमतीभ्यम सौरभे इभ्यैव च, नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. यया सर्वमिदं व्याप्तं जगदस्तावर जंगमं, तां धेनु शिरसा वंद. काय श्लोक आले आहेत. भगवान विष्णू गरुडाला सांगतायत, ताई नारदाला सांगतायत, गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. लोक म्हणतात ना 33 कोटी देवता आहेत तिच्यामध्ये, लगेच सिद्ध करून देतो कोण कुठे. गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गाईच्या डाव्या कानामध्ये कुमार. अश्विनी कुमार सूर्याचे 2 पुत्र. गाईच्या जिभेवरती माता पार्वती आहे, भगवान शंकराची पत्नी. गाईच्या नाकामध्ये पवन आहे, पवन म्हणजे हनुमंताचे वडील पवनदेव. गाईच्या खुराणामध्ये गंधर्व आहे, गुडघ्याणमध्ये अप्सरा आहे, हृदयामध्ये बाके बिहारी कृष्ण ठाकूर गोविंद विराजते है. गाईच्या शेणामध्ये धन आहे, लक्ष्मी आहे, आणि गाईच्या गोमूत्रामध्ये जे आहे ना ती यमुना नदी आहे, आणि गाईच्या तुपामध्ये म्हणजेच घरातामध्ये रेवा नावाची नदी आहे. हे सगळं आहे म्हणून हमारे वृंदावन के संत गाते हैं, कृष्ण ने भी गाय की सेवा की थी. हो मेरी गौ माता की जान बचाने, वृंदावन के संत गा रहे प्यारे. आ जाओ नंद नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन वन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं. याचंही माझ्याकडे लागेल तेवढं भगवत कृपेनं गुरुजनाच्या आशीर्वादानं बहुत. गौ कथा भी मैं सेपरेट करता हूँ, लेकिन गाने को समय नहीं है. वी हैव नो मोर एक्स्ट्रा टाइम फॉर युटिलायझेशन फॉर सम मोर थिंग अबाउट हिअर टुडे. त्याला वाढवायला वेळ नाही, माफ करा मला, मी याला वाढवू शकतो. इंग्रजीमध्ये 1-2 कीर्तनं पूर्ण केलेत आणि यूट्यूबवर आता पूर्ण करून टाकणार आहेत बरं का, म्हणून माफ करा. कधीमध्ये थोडं इंग्रजीचं वारं ते अंगात घुसतं. हां, कधीमध्ये विठ्ठल विठ्ठल वेळ कमी आहे, लगेचच त्या चरणांचं थोडंसं चिंतन करून आपण भैरवीकडे जाऊया. सांगण्याचं तात्पर्य कामधेनू नावानं संबोधन केलंय. कामधेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय. ती जमदग्नी ऋषींकडे होती म्हटले, होती का नाही? परशुरामाच्या वडिलाकडे सहस्रार्जुन नावाच्या वर जी कृपा केली, सहस्रार्जुन नावाच्या राजावर, त्यांना ती गाय हिसकण्याचा प्रयत्न केला. मोठं युद्ध झालं, सर्वांना माहिती आहे. म्हणून शब्द आला कामधेनू. आणि दुसरा प्रकार असा आहे की पृथ्वीचे देअर आर 2 काइंड्स ऑफ अर्थ. पहिला प्रकार आहे पृथ्वीचा, स्थावर पृथ्वी. देअर आर अ फिक्स असेट.
कमर्शियल लँग्वेज, कॉमर्सच्या परिभाषेमध्ये त्याला फिक्स असेट म्हणतात, जे हलत नाही. त्याला म्हटलंय स्थावर पृथ्वी. आणि दुसरी पृथ्वी आहे जंगम, ज्याला जिनं गाईचं रूप धारण केलंय. का गाईचं रूप धारण केलंय खरं सांगू का? आत्ता ज्या हिरण्यकश्यपूची कथा झाली ना कीर्तनात, त्या हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष, त्यानं दुष्टतेनं संतांचा आधार असलेली पृथ्वी माता, तिला असं हिसकावून घेतलं आणि तिला दाबलं काखेमध्ये. त्या दुष्टाच्या भीतीनं गायीनं पृथ्वीचं रूप धारण केलं होतं. पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं होतं. म्हणून ज्या पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलंय तिला नाव पडलंय जंगम पृथ्वी. काय नाव पडलंय? जंगम. ती जंगम रूपी पृथ्वी म्हणजे सगळ्या गायींची प्रवर्तक. तिला कामधेनू असं संबोधन आहे शास्त्राच्या परिभाषेमध्ये. हे जे सगळे संदर्भ दाखले दिले त्याला कामधेनू. ती कामधेनू म्हणजे याचाच अर्थ पृथ्वीवर भगवान दत्तात्रयाची सत्ता आहे. काळाची सत्ता सत्यावर चालत नाही, पण सत्याची सत्ता काळावर चालते. आणि सत्य म्हणजेच भगवान दत्तात्रय आहे. का? त्याचं उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रयानं ही पृथ्वी सुद्धा आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. त्याचंच कारण आणि उदाहरण म्हणजे कामधेनू. त्या कामधेनूनं युक्त आहेत भगवान दत्तात्रय. कामधेनू आणि श्वान, 4 श्वान आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 श्वान त्यांच्याकडे आहेत. 4 वेदाचे मंत्र आत्ता गुरुजी इथं म्हणत होते चांगल्या पद्धतीने. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद आणि श्वान. आणि म्हणून कामधेनू आणि श्वान. वेदाचा तो अर्थ आमासिट सावा. ओम तत्सदिती सूत्रांचे जे सार. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेदाचा प्रमाण म्हणजे खरं प्रमाण आहे असे सगळं संत महंत सांगतात. म्हणून पृथ्वीला ताब्यात ठेवणारं दैवत भगवान दत्तात्रय. म्हणून कामधेनू नावाच्या गायीनं ते युक्त आहेत. आणि 4 वेदाचं प्रतिनिधित्व करणारे 4 श्वान, कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान. बरं, हे घेऊन कुठे कुठे दिसतात म्हटले? त्यांची वस्ती कुठे असते? विशेष रूपानं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलंय. कारण मी अभ्यासूच विद्यार्थी आहे ना, दिवस रात्र. पहिले फक्त एवढं होतं की पहिले 18 घंटे करायचो, आता 8 घंटे करतोय. नित्यनियम स्वाध्याय म्हणतात त्याला. एका एका शब्दावर काय सिद्ध होतं या 3ऱ्या चरणावरनं लक्षात घ्या. गोदा तिरी नित्यवस्ती. का? दत्तात्रय भगवंत आपल्या भक्तांना, जनसामान्यांना याच्यावर प्राणीमात्राला याच्याद्वारे सांगू इच्छित आहेत की माणूस कितीही आला, येताना जरी मुठ्ठी बांधून येत असला रे बाबा, जाताना त्याला सिकंदरसारखं मुठी जी आहे ना म्हटले ती अशी रिकामी सोडून जाऊ लागते. वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया सिकंदर नावाच्या बादशाहानं आक्रमण केलं भारतावर. इतना खूंखार था वो पूरी हिंदुस्तान को लूटना चाहता था. ऐसी मनीषा से आया था और इतना लूटा भी उसने. खैर बहुत सारा लूटा भी, लेकिन लूटते लूटते पूरा हिंदुस्तान न लूट पाया, आधा अधूरा ही लूटा. लेकिन उसने अपने शागिर्दों से कहा था. शागिर्द म्हणजे त्याचे फॉलोअर्स, शिष्य म्हणावं तर. जब मैं मर जाऊं और जब मेरा फ्यूनरल, देयर आर लास्ट स्टेशन इन आवर लाइफ, इट इज कॉल्ड एज अ फ्यूनरल. अंतिम संस्कार. कितने भी स्टेशन घूम लो मेरे भाई बहनों, लेकिन अंतिम जाना तो वहीं पर है. मैं जेवा मरेल और जब मुझे दफन किया जाएगा तो मुझे दफन करने से पहले मैंने जितने भी हीरे जवाहरत मोती लूटे हैं उसको मेरे पैरों से लेकर के पूरे रास्ते पर बिखेर देना. सिकंदर जब मर गया बंधुओं, और जब उसे ऐसा सुलाया गया शमशान घाट में, उसके पैरों से लेकर के हीरे जवाहरत मोती ऐसे बिखेरे गए. क्या बताना चाहता सिकंदर? देखो दुनिया वालों, आया था तो हाथ दोनों मुठ्ठियां बंद करके आया था, लेकिन जा रहा हूं तो खाली हात जा रहा हूं. माणसाचा शेवट कुठे आहे म्हटले? दशक्रिया, दशगात्र, एकादश क्रिया, द्वादश क्रिया कुठे आहे म्हटले? एक तर पैठण राक्षस भुवन, नाही तर गंगाखेड. कुठे आहे? गोदातीरी नित्यवस्ती. गंगेच्या नाही तर गोदेच्या तिरेलाच माणसाला शेवटी जायचं आहे म्हटले. गोदातीरी नित्यवस्ती. आणि अंगी चर्चिली विभूती. मानस तोके तनिये मान, अयो माणू गोशु माणू. हे जे भस्माचे मंत्र आले संध्या प्रकरणामध्ये, माणसाला भस्म का लावतात देवता, योगी मुनी, जपी तपी, संन्यासी? लक्षात आलंय का? शेवटी माणसाची त्या भस्मासारखी राखच व्हायची आहे म्हटले. आणि ती राख कुठे व्हायची आहे म्हटले? ती गंगेच्या नाही तर गोदेच्या तटेला व्हायची आहे. गोदा तिरी नित्यवस्ती, अंगी चर्चिली विभूती. आणि म्हणून जीवनाची इति कर्तव्यता, पुरुषार्थ जर का जेने केला, हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सगळ्या संतांसारखा पुरुषार्थ जर का साध्य करायचा असेल तर काय करा म्हटले? उत्तराभंगाच्या 4थ्या चरणात आहे. माणसाचा शेवट सागरेच्या नाही तर गंगेच्या गोदावरीच्या तटेला व्हायचा आहे. म्हणून गोदा तिरी नित्यवस्ती आणि अंगी चर्चिली विभूती. माणसाची शेवट राखच व्हायची आहे. म्हणून माणसानं जन्माला आल्यानंतर अभिमान न बाळगता अभिमानरहित झालं पाहिजे. आणि अभिमानरहित होण्याचं तत्व किंवा लक्षण 4थ्या चरणात एकनाथ महाराज सांगतायत. काखे माझी शोभे झोळी. बऱ्याच जणांना झोळी घ्या वाटत नाही.
गुरुतत्व एक आहे, दत्ततत्व एक आहे. फक्त भक्तांमध्ये, वृत्तीमध्ये, स्मृतीमध्ये, चित्तांमध्ये थोडासा बदल असल्या कारणानं फळही तशा पद्धतीनं आपल्याला त्याचं भेटत असतं. शास्त्राचे त्याला बरेच पुरावे दाखले वगैरे आहे. असं दत्तात्रयाला हेच सिद्ध करून द्यायचं की कोण स्वार्थासाठी तर सगळेच मागतात, पण परमार्थासाठी कोण मागतंय. आणि विशेष रूपानं भगवान दत्तात्रयाला एकटाच माणूस खर्च करणारा असेल किंवा भंडारा देणारे दानदाते खूप आहे, नाही असं नाही, आम्ही मान्य करतो त्या गोष्टीला. पण भगवान दत्तात्रय विशेष रूपानं तुम्ही सगळ्या देवतांचा अभ्यास करत असताना भगवान दत्तात्रयाचं जीवनचरित्र, तुम्ही दत्त प्रबोध असू द्या किंवा श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र असू द्या किंवा तुम्ही भगवान दत्तात्रयाचं विशेष रूपानं गुरुचरित्र, ज्याला दत्त संप्रदायामध्ये वेदाची मान्यता आहे, वेदच समजला जातो, पंचमम वेद संहितम दत्त संप्रदायामध्ये, याच्यावरनं भगवान दत्तात्रयाला भिक्षांना खूप आवडतं. दुपारच्या वेळेला भगवान दत्तात्रय गाणगापूरला भिक्षा मागायला येतात. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून मी जिथे जैन नगरी दत्तविहारामध्ये राहतो तिथेही जागृत दत्त मंदिर आहे आणि त्याची निस्वार्थ सेवा आम्ही करतो. त्याचा मोबदला भगवंत आम्हाला बाहेर देतात. तर मार्गशीर्ष मासामध्ये आपण गाणगापूरला गेलाच असाल निश्चितच. गाणगापूरला नैवेद्य आणि आरती केव्हा पाहायला भेटते माहिती आहे का? जोपर्यंत आपण हातामध्ये पत्रावळी घेऊन बाहेर 5 घरं भिक्षा मागून आणत नाही आणि ती भिक्षा ग्रहण करत नाही तोपर्यंत ती आरती जी आहे ना, ती आरतीसुद्धा माणसाला पाहायला भेटत नाही. निर्गुण मठ गाणगापूर. सगळ्यात आधी अमरजा संगमला स्नान, अमरजा संगमला स्नान झाल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा, त्याला रक्षासूत्र बांधणे 2 देतात, एक तिथे बांधायचं, एक लावून घरी आणायचं, म्हणजे बाधानाशक दैवत असल्या कारणानं. नरसिंह सरस्वतींचं दर्शन, अमरजा संगमाचं स्नान एक, औदुंबराच्या प्रदक्षिणा, रक्षासूत्र स्पर्श, घरी आणणे, इच्छा मागणे, नरसिंह सरस्वतांचं दर्शन 3. त्यानंतर पुढे जाताना जो भस्माचा डोंगर लागतो तिथून मातीलाच भस्म समजलं जातं, ते घरी आणणे 4. निर्गुण मठाचं दर्शन आणि 5 घरी भिक्षा मागणे आणि कल्लेश्वराचं दर्शन करून बाहेर निघणं, हे गाणगापुराची यथार्थ यात्रा गुरुचरित्रामध्ये याचं संकेत आहे. हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे माझं, की भिक्षा झोळी जो घेईल म्हटले त्याचाच पुरुषार्थ साध्य होईल आणि त्याचाच जन्म सुफल होईल. म्हणून भगवान दत्तात्रय स्वतः भिक्षांना मागतात. तुम्ही नवनाथही पहा, त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंद्रनाथ मालिकेमध्ये दाखवलं, ते भिक्षाच मागायचे, दूध आणि पोळी असे करून खायचे. भिक्षांना भगवान दत्तात्रयाला खूप आवडत असल्या कारणानं सदैव त्यांच्या खांद्याला झोळी आहे. काखे माझी शोभे झोळी. पण आता झोळी घेऊन भिक्षा कोण मागू शकतो? त्याच्याकरता किसी संत ने कहा है, यहाँ पे जो है ना बंधुआ, यहाँ पर शक्कर रखना पड़ेगी और यहाँ पर बर्फ रखना पड़ेगा. यहाँ पर यदि मिर्ची रख दी और यहाँ पर यदि बहुत ज़्यादा गर्म पानी डाल दिया तो फिर क्या परिणाम होगा, उसका विस्फोट हो जाएगा ना. शंकराचार्य ने कहा, निश्चलानंद सरस्वती जी, जगन्नाथपुरी मठ के शंकराचार्य, यहाँ पर यदि मिर्ची रख दिया और गरम गरम अगर जल रख दिया तो विस्फोट हो जाएगा ना. इसलिए यहाँ पर रखना पड़ेगा शक्कर और यहाँ पर रखना पड़ेगा बर्फ. शांत वृत्ती जर का लागत असेल तर अर्धचंद्र वसे भाडी. चंद्र हा शीतलता प्रदान करणारा विशेष रूपानं ग्रह आहे किंवा देवता म्हणा. भगवान दत्तात्रय तो एक भाऊ आहे. दुर्वास म्हणजे भगवान शंकर, चंद्रमा म्हणजेच चंद्र. आणि एकोपी दत्तस्य कृत प्रमाणो दशाश्वमेधाव भ्रतेन तुल्य. एकोपी दत्तस्य कृत प्रमाणो दशाश्वमेधाव भ्रतेन तुल्य. दशाश्वमेधी पुनरेति जन्म दत्त प्रणामीन पुनर्भवाय. दत्तपुराणातला हा श्लोक आहे. दत्ताला प्रणाम करणारा जर काही इच्छा असेल तर पुन्हा जन्माला येत नाही. निष्कांचन किंवा त्याला समीपता, श्लोकता, स्वरूपता, मोक्ष जे पद त्याला लागत असेल ते भगवान दत्तात्रय स्मरण मात्र संतुष्टाय, नुसतं स्मरण केल्यावर प्रकट होणारी आहे. का तर काखे माझी शोभे झोळी. पण झोळी घेण्याची वृत्ती निर्माण होण्याकरता माणसाच्या वृत्तीमध्ये चंचलता जी आहे, चंचल ही म्हणत कृष्ण, ती चंचलता कमी झाली पाहिजे. मना करारे प्रसन्न अनेक प्रमाण, ते मन प्रसन्न होत नाही. मन प्रसन्न करायचं असेल तर जसं भगवंत सांगतायत अर्धचंद्र वसे भाळी, भगवान शंकरानं शीतलता प्रदान करणारा स्वतःच्या साडूला, चंद्राला डोक्यावर घेतलेलं आहे. आणि दत्तात्रयाचे 3 रूप म्हणजे एक शंकर, एक चंद्र आणि एक दत्त. तर शांत वृत्ती करता भगवान दत्तात्रयाने एका मुखाच्या डोक्यावरती अर्धा चंद्र लावला असल्या कारणानं सदैव शांत वृत्ती, निष्कांचन वृत्ती त्यांची असल्या कारणानं अर्धचंद्र वसे भाळी आणि काखे माझी शोभे झोळी. असं जे दत्तात्रय आहे, ज्यांच्याकडं गाय आहे, 4 वेदाचे प्रतीक 4 श्वान आहेत, ते सदैव गोदाच्या तटेवरती राहतात, अंगाला भस्म लावतात, काखेमध्ये झोळी घेतात आणि अर्धचंद्र आपल्या माथ्यावरती सजवतात. अशा दत्तात्रयाचं जे सुंदर रूप आहे, त्या सुंदर रूपाचं चिंतन मला रात्रंदिवस करावं वाटतंय. असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
पुरुष मंडळी अशा स्थितीमध्ये हात घेऊन विठोबा रखमाई भजनासोबत टाळ्या वाजवतील. सगळ्या माता बहिणी जागेवरतीच टाळ्या वाजवतील. सांप्रदायिक भजन. विठोबा रखमाई